मी का थांबू एका जागी 8 तास. अच्छा. ज्याच्या बायका गर्लफ्रेंड लय जास्त प्रमाणापेक्षा जास्त बग करतात ना, त्यांनी हे डेंटिस्ट कडनं हे नक्की घेऊन जा. हे तर काय ते ट्रीटमेंटला वापरतात आणि फेकून देतात. आपल्या बायकोचं आपण घरी घेऊन जा आणि बोलायला लागले की टाकून द्या तोंडात. आता याच्यावर नाही भांडणं करते ती म्हणते कसं बोलला मला. खर्च एका बुक्कीत पण सगळे आतमध्ये गेले असते. टेंगुल येतो ना फक्त. ते सूरजच्या बुक्कीत, सूरज चव्हाणच्या बुक्कीत टेंगुल येतो. विशाल पाल्याच्या बुक्कीत दात तुटत आहे. आता मी शॉपिंगला चल बोलणार नाही कारण आम्हाला भेटत जाईल. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आता ही खूप जास्त गाणबेटी बसली की फालतूगिरी झाली. 10 मिनिटं 5 मिनिटं बोलून नंतर कळलं की व्हिडिओ चालू नव्हती गेली. म्हणजे हे असं सवय मोडतात बघा. रेग्युलर ब्लॉग नाही केल्याच्या नंतर अशी सवय मोडून जाते एक 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 एक. तर हा ब्लॉग मध्ये खूप मोठा धक्का काय आहे तुम्हाला, म्हणजे सरप्राईज पण आहे. काही लोकांना सरप्राईज आहे, काही लोकांना धक्का आहे. आता काही लोकांना सरप्राईज म्हणजे काय आणि धक्का म्हणजे काय मी तुम्हाला अगोदर ते सांगतो. बनी तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन घेते. तो डिसिजन म्हणजे काय तर तिचे दात. तिचे दात जे आहेत इकडचं इकडचं, ज्याच्यामुळे तिची ओळख होती इतके वर्ष, आता ती ओळख पुसून टाकायचा प्रयत्न करतोय मी. म्हणजे का बनी दात चेंज करत असशील हे बनी तूच सांगा आता आम्हाला म्हणजे ह्यांना. मला तर माहिती ऍक्च्युली खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स यायच्या मला आणि मी त्या इग्नोर करायची स्टार्टिंगला. बट नंतर असं त्यांच्या कमेंट्स येऊन ना मी पण स्वतःचे व्लॉग्स किंवा व्हिडिओज बघायची ना, तर मला थोडं वियर्ड वाटायचं की हा ऍक्च्युली दात वाकडे तिकडे दिसतात, त्यामुळे मे बी कसं तरी दिसत असेल. आणि मग माझं असं होतं की मी जर ऍक्टिंग फील्ड मध्ये आहे की मला येतच नाही का आणि मला येईलच पुढे जाऊन, तर त्या सगळ्या लुक्सला मी जाणार नाही. कारण की माझे जे दात आहेत ते मे बी वर्सटाईल लुक म्हणून ओळख नाही होणार त्याची, असं मला वाटलेलं. आणि मग म्हणून मी हा खूप मोठातला मोठा डिसिजन घेतलाय. कारण की मला स्वतःला हे दात करायचे नव्हते, बट माझं मत परिवर्तन झालं आणि डिसिजन घेतलाय. काय आता तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून सांगा, कारण की मी तुमचे पण कमेंट्स वाचेन विशालच्या ब्लॉग मध्ये जाऊन. तर आता मी सांगतो तुम्हाला मेन विषय. 2021 मध्ये मी बनीला सांगितलं होतं की हे दात नाही का आता तात्पुरते तुला वाटतात क्यूट क्यूट क्यूट, पण हे फक्त तुलाच वाटतात, बाकी कुणाला वाटत नाही. आणि काही फॅन्सला वाटत होतं बनीच्या की हे दात क्यूट दिसतात, पण बी प्रॅक्टिकल जर बघायला गेलं तर हे दात इंडस्ट्रीमध्ये जर हिला काम करायचं असेल भविष्यात, म्हणजे करायचं असेल किंवा नसन, पण तो जो क्यूटनेस आहे तो किती वर्ष घेऊन येणार आहे म्हणून. आणि माझं मत होतं की थोडस आपण आहे ना ते चेंज केलं पाहिजे, ज्याच्यामुळे तुला वेगवेगळे कामं आली पाहिजे. आता जर त्या क्यूटनेस मुळे जर तुला तर तसेच रोल येत असतील हा, तर दात जर सरळ झाले तर वेगवेगळे पण रोल येऊ शकतील ना. म्हणून तर पोलीस थांबले होते. तर त्या गोष्टीमुळे मी म्हणलो होतो की दात चेंज करून घेऊ. आणि 2021 मध्ये जर ही गोष्ट माझी ऐकली असती तिने, तर आतापर्यंत तिचं लुक खरंच चेंज झालं असतं. आणि लुक्स मॅटर करतात, लक्षात ठेवा. म्हणून स्वतःवरती ज्यांचे पण असे असतील वाकडे तिकडे दात, त्यांनी सरळ करून घ्या. सरळ जायचंय का? नाही, थोडस पुढे आहे आणि ह्या साईडला आहे. आलोय का आपण? हो यस. आणि सगळ्यात महत्वाचं, हा व्लॉग कोणताही प्रमोशनल व्लॉग नाहीये. हे बनवतोय फक्त बनीच्या दातांच्या जर्नीचा व्हिडिओ. म्हणजे आता याला खूप दिवस लागणार आहे, किती दिवस लागणार आहे ते पण तुम्हाला नंतर सांगतो आम्ही. आता पोहोचलेलो आहे, पहिले क्लिनिकला जाऊन ट्रीटमेंट करू आणि अख्खेच दात काढून टाकून घेऊ बरे. म्हणजे प्रॉपर तुझं नाही हे जे आहे नाही हे ते पण असं आतमध्ये जाईन असं. म्हणजे सगळेच दात इथले काढून टाकू, म्हणजे असं बाचाळ. ज्यावेळेस मटण खायचं त्यावेळेस बाचाळ घालायचं. काय बाचाळ? म्हणजे ते असतात ना हिरड्या असतात ना त्या. अच्छा. हिरड्या घालायचं. म्हणजे माझं लग्न दातच नाही, मला वाटतं हे 2 दात नाही ते सगळे. पण एवढी ट्रीटमेंट करायची काही गरज नव्हती, एवढा खर्च. एका बुक्कीत पण सगळे आतमध्ये गेले असते. टेंगुल येतो ना फक्त.
ते सूरजच्या बुक्कीत, सूरज चव्हाणच्या बुक्कीत टेंगून येतो, विशाल पाल्याच्या बुक्कीत दात तुटत आहे आणि हात तुटतो ते पण दाखव. हा माझ्या ह्याच्यात हात पण तुटतो माझ्या बुक्कीत इथे बघा. मुंबई पण हे तेवढं पेनफुल नसेल जेवढं ब्रेसेस पेनफुल असतात ना. यस दैट ब्रेसेस में ऑलरेडी पूरा टाइम पेन रहता है, इनके प्रोफेशन के साथ वो जा नहीं सकता, क्लीनिंग डिफिकल्ट है सब है, तो दिस इज एनी डे गुड, बट इससे बेटर टेक्नोलॉजी अभी के टाइम पे कोई और है भी नहीं. अब इधर प्रॉब्लम क्या है और एक तृप्ति कि आप मुंबई रहते हो, जो मेरे पेशेंट्स इधर रहते हैं ना, मैं क्या करती हूँ उनको थोड़े दिन अलाइनर ऐसे ही देती हूँ बिना अटैचमेंट के, छोटे छोटे रोबोटिक अटैचमेंट आपके दांत पे आएंगे जो टीथ कलर के रहेंगे, दिखेंगे नहीं, उस पर अलाइनर जकड़ेगा और टीथ मूवमेंट करेगा. तो क्या होता है आप अब दो चीजों से फाइट करोगे, एक तो है अलाइनर का फील और दूसरा है प्रेशर. तर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की हे अलायनर्स बद्दल, हे अलायनर्स मला वाटतं कमीत कमी 4 महिन्यांचे अलायनर्स दिले तुला एकाच वेळेस. तर आता मला ह्याच्या अगोदर असं वाटायचं की अलायनर्सचा एवढा रिझल्ट नाही भेटत. आता मी खूप म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये टाकले नाही गोष्टी खूप. हां ॲक्च्युली विषय काय आहे तो पण त्यांना क्लिअरली सांग. म्हणजे ह्या ज्या डॉक्टर आहेत त्या ऑर्थो डेंटिस्ट आहेत आणि त्यांनी ही जी इनव्हिजिबल लाईनची कंपनी आहे ती इकडची नाही आहे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग US ला आहे, त्यामुळे ह्याचा रिझल्ट जेन्युइन आहे असं वाटतंय. सो तुम्हाला ते आमच्यावरनं कळेलच जेवढा रिझल्ट मी घेईन. नाही पण मला जेन्युइनली वाटत होतं की हे अलायनर्स म्हणजे ह्याचा रिझल्ट नसेल, कारण मी पहिल्यापासून ते ब्रेसेस पाहिलेले आहेत ना लोकांचे, तर मी आता खूप गोष्टी बसून समजून घेतल्या, तर हाय याचा रिझल्ट. म्हणजे लावायच्या अगोदरच मला समजून घेतल्यावरच कळतं की आहे असू शकतंय. पण तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग कुठून करताय ते ऑर्थोडॉन्टिस्ट जे डॉक्टर असतात तेच तुमच्या आडवे तिडवे दाताला सरळ करतात. आणि त्याच्यामुळे कसं आहे, जर तुझा व्हिडिओ चांगला बनला ना तर मी ते मी इंडियन ऑर्थोडॉन्टिक सोसायटी आहे, म्हणजे खूप मोठी आहे, डॉक्टर्स असोसिएशन आहे. ओके. आणि ते पण असे व्हिडिओज ना शूट करतात जिथे ते लिहित असतात की मी डॉक्टरांकडे गेले, मग डॉक्टरांनी माझं ट्रीटमेंट केलं, किती सेलिब्रिटीज त्यांच्या बरोबर आहे. गेट युअर ट्रीटमेंट डन फ्रॉम अ सर्टिफाईड ऑर्थोडॉन्टिस्ट. डोंट गो विथ DIY. मार्केटमध्ये खूप DIY अलाइनर्स असतात जे तुम्हाला मिसलीड करतात. डू नॉट गो विथ एनी DIY अलाइनर्स. गेट डन फ्रॉम अ ऑथेंटिक ब्रँड. Right, don't mention even Invisalign. Get done from an authentic brand. Like I selected one for myself, and get done from a doctor. Yes. Who will definitely be on your driver's seat to drive your treatment. Very nice. I like how you the way you both का tuning is so good. Nicely both were talking. बनीचं तुम्हाला सांगतो विषय. बनी आहे ना आतमध्ये गेले कपडे चेंज करायला आणि ती काय करणार आहे आता एक कॉस्ट्यूम चेंज करणार आहे आणि असं की 6 महिने ती येते आणि ट्रीटमेंट घेते. म्हणजे कसं अँटिक कारभार आहे बघा. बरोबर आहे. का गेलते आतमध्ये? चेंज का चेंज केलायस? हे मी 6 महिन्यानंतर आली आहे ना आता. 6 नाही 4 महिन्यानंतर. आम्ही 4 महिन्यापासून ह्याच्यावर वर्क करतोय ना. नाही ये तो ब्लॉग चल रहा है हमारा. बघितलं तिथून पण आलं. 5 से भी वही आया. 4 महिनेचं मेन्शन त्यांना काय ब्लॉग मध्ये टाकतो बाई. अनफिल्टर ब्लॉग अनफिल्टर सगळं टाकून. माझी ट्रीटमेंट करायला आलाय. प्रश्न स्वतःच्या चेहऱ्याचे विचारलेत सगळे, स्वतःच्या दातांचे. ऑब्विसली आता मी काय फुकटात आले तुम्हाला. अरे ऍक्च्युअली सांगतो या सगळ्यांनी मला आज का बोलवलंय माहिती? स्कॅम झाला याच्यासोबत. म्हणजे मला काय वाटलं की मी हिच्यासोबत येते नसतं असंच की हिच्यासोबत कोण नाही. मला ऍक्च्युअली कळलं की मला शूट साठी घेऊन मी शूट करतोय. मला म्हणली की आपण ट्रायपॉड घेऊन जाऊ, मला तिथं शूट करायचंय असं तसं. मला शूट करायचंय आणि इथं आल्यावर मला शूट करायला. तू बोललास ना करतो म्हणून. खरं बोल. तर ह्याच्या बदले ते शॉपिंग तर हिने मला करून दिली पाहिजे. बापरे राहू देत. चला माझ्या गुडघ्याला एवढं जोरात लागलं की डायरेक्ट मला मुतायला झाले. लव बाईट मला दिलाय मच्छरांनी. तू हे प्रूफ काढण्यासाठी शूट करत होती आता. लव बाईट
काल मी आली ना तेव्हा 2 मिनिटं आली ना मी इथे काळा बघितलं भेंडी कोण आहे वाकून बघ. अच्छा थोडी मला ऍक्च्युली इथं आहे ना इथं एवढा फोड आला होता आणि तो फुटतच नव्हता. मग मी त्यावेळेस असं धरून असं वाढला तर त्याच्यातनं निघलं थोडंसं पण त्याचं अर्ध बी राहिली त्याच्यावर. काय म्हणले तिच्या लॉगमध्ये म्हणजे काय मला नाही कळलं. अरे हे भारी आहे हे भारी आहे. हिला बोलता येत नाही. हिला असं वाटतं की तसंच ठेवलं पाहिजे. डॉक्टर मला ते ना एक्स्ट्रा द्या बरं काही. हे 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 मला एक्स्ट्रा पाहिजे. मी आता घरी बडबड केली ना त्याने डायरेक्ट हे तोंडात टाकणार तिच्या मस्त. आता घरी जास्त बडबड करायला लागले डायरेक्ट हे तोंडात टाकायचं गप. काय सजेस्ट हा ज्याच्या बायका गर्लफ्रेंड लय जास्त प्रमाणापेक्षा जास्त बग करतात ना त्यांनी हे डेंटिस्ट कडनं हे नक्की घेऊन जा. हे तर काय ते ट्रीटमेंटला वापरतात आणि फेकून देतात. आपल्या बायकोचं आपण घरी घेऊन जा आणि बोलायला लागले की टाकून द्या तोंडात. हे बघ मी आहे ना तुझी व्हिडिओ काढली आहे. आता तुझी स्कूल इथं समोर आहे. तुमच्या मिसला व्हिडिओ पाठवणार आहे. तुला कोणी सांगितलं? हा तुला कोणी सांगितलं? मला काय कोणी सांगितलं? तू असं वेड्यासारखं करतोय ना तर मी आता तिकडे स्कूल मध्ये तुमचं स्कूल पण दाखवणार आहे. आता हो या स्कूल मध्ये आहे ना तू इथल्या या स्कूल मध्ये नाही तू तुला या व्हाईट वाला या गेटच्या ना. त्याला कसं माहिती? मला कसं माहिती भाई मला सगळं माहिती आहे. तुझी टीचर तुमच्या टीचरला जाऊन विचार विशाल पालेला ओळखती का ओळखता का असं विचार. 11 वाजता आलो होतो. आता बघा किती वाजले. तर हे जे डिसिजन मी घेतलंय ते माझ्या मनापासून नाहीये बरं का. म्हणजे डोक्यापासून घेतलेला डिसिजन आहे. मन बोलतंय नाही. आणि माझ्यासारखं अजून किती जण विचार करत होते ते कमेंट करून सांगा. ऍक्च्युली दात खूप छान वाटतात पण हे दात नीट केले पाहिजे असं किती जणांना वाटत होतं. म्हणजे वाटत होतं वाटतं खरं सांगा. कारण का माहिती बी प्रॅक्टिकल असा विचार करा की हे करणं हिच्यासाठी किती गरजेचं आहे. येस म्हणजे किती नाही का काही झालं तरी लुक्स मॅटर करतात. म्हणजे क्यूटनेस काय आपल्याला घेऊन नाही जायचा कुठं डोक्यावर. तर आता आमचं झालेलं आहे क्लिनिक मधलं काम आणि आम्ही आता चाललोय सिटीमध्ये. तर भूक पण लागले कारण सकाळी आम्ही निघताना 10 वाजता खाल्लं थोडस. आता खूपच जास्त भूक लागलेली आहे. अगोदर काहीतरी खाऊया कारण मी फर्स्ट टाइम एवढा वेळ नाही का 8 तास जेव्हा जॉबला होतो त्यावेळेस मी 8-9 तास असायचो जॉबमध्ये. पण आज मी एवढ्या दिवसात मला जर माहिती असतं ना की एवढा टाइम लागणार मी आलोच नसतो. मी आमच्या क्लासमध्ये राहते तर तू तुझ्या क्लासमध्ये राहत असेल भाई तुला सवय. मला सवय नाही असली एका जागी 8-8 तास थांबायची. अच्छा कारण मी का थांबू एका जागी 8 तास. अच्छा आता याच्यावर नाही भांडणं करते ती म्हणते कसा बोलला मला कसा घाबरला तुला असेल सवय म्हणते. ऑब्विसली मला सवय नाहीये कारण मी काय म्हणते ते मी एवढा हिच्यासारखा बिझी नाही ना आयुष्यात. सकाळी उठणार जायचं स्टुडिओला मेकअप करायचं आणि मेकअप शिकवायचा आणि परत घरी यायचं मग जिमला जायचं मग वर्कआउट करायचं मग घरी यायचं. मग एवढा टाइम गाडी शिकायला राहिलं रे. गाडी शिकायला जाते ती काय ते शिकली तर नाही. मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं तुम्ही मला पाडता वाचवलंय. आता डायरेक्ट पोहोचल्याच्या नंतर मी दाखव. खूप जास्त भूक लागली आणि आम्ही 2 जण डाएटवर आहे. डाएटसाठी डाएट फ्राईज आणलेले आहे डाएट कोक आणलेला आहे आणि मेन लाईट लाईट यायचं होती. तर हे का ऑर्डर केले कारण आपला बर्गर चुकवलाय त्यांनी आणि तो आलेला आहे. आणि हा पाव मागितला होता मी त्यांनी मला दुसरा पाव दिला. 8 तास हिच्या सोबत थांबून 300 रुपयाचं बर्गर मिल चारली मला. ₹500 500
मला शॉपिंग करून द्यायची होती. आता मी शॉपिंगला चल बोलणार नाही कारण आम्हालाच येतच जाईल. काय 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 नाही 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 नंतर नंतर कधीही, कारण काही विषय नाही. मागच्या ब्लॉग मध्ये खूप लोक म्हणले की तू करून दे. कमेंट्स वाचेन मी. वाचा मी डिसिजन घेईन. वाच 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 बघ 100% माझ्याच. अरे काय तुम्ही नेहमी त्याच्याच बाजूने का बोलता? मी घेतलेत का? मी नाही शॉपिंग केली.